त्याचा पांडुरंग दास असे भक्ताचे घरी कामे न सांगता करी अनाथाचा बंधू अंगी असे हा संबंधो असे भक्ताची घरी कामे न सांगता करी तुका म्हणे भावे तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे असे भक्ताचे घरी कामे न सांगता करी योंत प्रवेश मम वाच मिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणात्मकादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दुसरे जया संतांची दुसरे जया संतांची दुसरे रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता भिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी नमिली विया मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः
अथावाच सर्वस्वमति परिणामावधि गृणन् ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरः रामरायाचा सेवका शरण आलो म्हणे तुका शरण आलो म्हणे तुका शरण आलो म्हणे तुका रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका शरण आलो म्हणे तुका शरण आलो म्हणे रामरायाच्या चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास असे भक्ताची घरी कामेन सांगता करी प्राप्त प्रसंगी थोडा स्वर कुठं सुरू वाचले प्राप्त चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग विश्वभूषण वैराग्य मूर्ती देवनिवासी पंचमवेद निर्माते जगतउद्धारक जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबारा यांचा हा 4 चरणाचा देव कोण्या भक्तावर प्रेम करतो त्याचं लक्षण सांगणार अभंग विठाल विठाल अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. गेल्या वर्षीपासून चालत असलेला हा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह समस्त ग्रामस्थ मंडळी धनगरवाडी तालुका जळकोट जिल्हा लातूर यांच्या वतीनं माझ्याकडे आलेली ही आजच्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त गावकरी मंडळी सप्ताह कमिटी कार्यकर्ते आमचे ज्ञानेश्वरजी हलगर यांनी फोनवरून संपर्क केला. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला. त्याचबरोबर कार्यक्रमाच्या अनुषंगाने जमलेली सर्व उपस्थित गुणीजन मंडळी, आदरणीय महाराज मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, गायनाचार्य, भजन सम्राट आमचे मित्र
बालाजी महाराज मुळे, गायनाचार्य भजन सम्राट रोहित महाराज पाटील, त्याचबरोबर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य, आपल्या परिसराचं वैभव असणारे आमचे जीवलग मित्र अविनाश महाराज मोठे असतील, जमलेली सर्व आदरणीय वंदनीय महाराज मंडळी, गुरुजन मंडळी, भजने मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, सर्वांचं वैयक्तिक नाव घेण्यापेक्षा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटे विठाल. या अभंगातून जगद्गुरु तुकोबारे सांगतात, बाबा रे, देव कोण्या भक्तावर प्रेम करतो, ज्याच्या चित्तात नाही आस त्याचा झाला पांडुरंग दास. चित्तातली आशा संपली पाहिजे. पहिली गोष्ट तर भक्त त्याला म्हणतात जन जगाचा संबंध तोडला आणि देवाशी संबंध जोडला. तुम्ही आम्ही देवाची आठवण करीत नाहीत असं नाही, करतो, पण कधी दुःख आल्याच्या नंतर. अंगाला आला ताप, देवा तो माझा बाप, अंगाचा गेला ताप, तुझ्या बापाचा मी. अशी भक्ती चालत नाही. कबीरदास महाराज म्हणले ना, दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई, जो सुख में सुमिरन करे, दुख काहे को होय कबीरा, दुःख काहे को होय. दुःख आल्याच्या नंतर सगळेच लोक देवाची आठवण करतील, सुख आल्याच्या नंतर नेमकं देवाला विसरून जाते. खरी आठवण सुखात करा, तुमच्या जीवनामध्ये दुःख कधीच येणार नाही. विठाल दुःख आल्याच्या नंतर देवाला कधी सांगू नका, देवा आमचं दुःख मोठं आहे. नाही नाही, दुःखाला सांगा आमचा देव मोठा आहे. ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, इन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है. आती है आंधियां तो कर उनका खैर मकदम, तूफान से तू लड़ ले, खुदा ने तुझे गढ़ा है. ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी हैं, इन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है. अरे त्या दुःखाला सांगा आमचा देव मोठा आहे. विठाला आपल्या जीवनात येणारं सुख असो का दुःख असो, आपण देवाला सांगितलं पाहिजे. देवा सांगू तुका, देवा सांगू तुका, देवा सांगू तुका, देवा सांगू तुका, देवानी वारीला भुका, देवानी वारीला भुका, देवा सांगू तुका, देवा सांगू तुका, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. आपल्या जीवनात येणारं सुख असो का दुःख असो, आपण देवाला सांगितलं पाहिजे. कोणाला सांगितलं पाहिजे? बोलत राहा. कोणाला? देवाला. माणसं दुःख सांगत नाहीत असं नाही, सांगत आहेत, पण कोणाला? माणसाला. माणसाला सांगून काय उपयोग आहे का? माणसाला दुःख नका सांगत जात जाओ, बऱ्याच माणसाला बरं वाटत असतं. याला तसंच पाहिजे म्हणते. बरं, ज्या माणसाजवळ तुम्ही दुःख व्यक्त करतात त्या माणसामध्ये ताकद आहे का तुम्हाला दुःखातून बाहेर काढण्याची? नाही. ताकद कोणाजवळ आहे? देवाजवळ. मग आपलं दुःख देवाला सांगावं का माणसाला? बरं, जाऊ द्या. ज्या माणसाजवळ तुम्ही दुःख व्यक्त करतात तो माणूस सुखी आहे का? जो देखे सो
दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. कोण सुखी? आता हे माणसं कीर्तनात बसलेत म्हणून सुखी दिसायले. हे जर बाहेर गेले आणि यांची जर मुलाखत घेतली तर तुम्हाला वाटतंय का कोणी सुख सांगते तुम्हाला? कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास. मी रोज प्रत्येक जणाची 4-5 जणांची तरी मुलाखत घेत असतो. मला आणखीन सुख सांगणारा माणूसच भेटला नाही. ते एकच सांगते, महाराज काय सांगा, आम्ही कसे कसे दिवस काढले. रात्रीचा दिवस केला, दिवसाची हाडाचे रक्ताचं पाठ आहे तुम्हाला प्रत्येक माणूस दुःखच सांगताय, सुख कोणी सांगत? ज्ञानोबारायचे कवी. मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी, कैसी सुख निद्रा अंतरुणी इंगळाच्या. सुख सोडून द्या, या मृत्यू लोकामध्ये सुखाची गोष्ट सुद्धा असू शकत नाही. मुळात माणूस दुःखी आहे. मला सांगा, मुळात माणूस कसा आहे? दुःखी आहे. मग मुळात माणूस दुःखी असेल तर दुःखी माणसाजवळ आपलं दुःख व्यक्त करावं का? एक वाक्य सांगू का? रडायचं असेल तर देवापाशी जाऊन रडा, रडायचं असेल तर संतापाशी जाऊन रडा. माणसापाशी कधीच रडत बसायचं नाही, कारण लोक रडून ऐकते आणि हसून सांगते. म्हणून हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जख्म दिखाया मत करो. कोणाजवळ तुम्ही दुःख सांगता? अरे लोक हळद घेऊन नाही, लोक मीठ घेऊन बसलेले. कोणाजवळ तुम्ही ज्याच्याजवळ दुःख शेअर करता ना, तिकडे जाऊन तुमच्या दुःखाचा ते शेअर बाजार करते. म्हणून दुःख नाही सांगायचं माणसं. किती जरी अंतःकरणात दुःख असेल ना, लोकांकडे असं छाती काढून चालायचं, झोकेगा नाही साला म्हणायचं. पण दुःख माणसाला सांगायचं नाही. विठाला माणसाला सांगते. एखादी बाई सुनाचं घरानं शेजारणीला सांगते, सकोबाई आमची सुनलाय दाड आहे. आणि तू काय सकोबाईला सांगते? माय परवाच्या दिवशी सकोबाईला सुनानं झप केलं. काय सांगतीस तू तिला? सांगायचं ते देवाला सांग. आणि सुखी व्हायचं का तुम्हाला? सुखी होण्याचं वर्ण सांगतो. दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख माना आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख माना. पण सध्याच्या काळातला जर सर्वे केला ना, माणसं जेवढे स्वतःच्या दुःखानं दुःखी नाहीत तेवढे दुसऱ्याच्या सुखानं दुःखी. काही माणसाला आपल्याला राहायला घर नाही याचं दुःख नाही, दुसऱ्यानं चांगलं घर कसं बांधलं याचं दुःख आहे. आपला मुलगा दारुड्या आहे, आपला मुलगा पिणार आहे, आहा याचं दुःखच नाही. दुसऱ्याचं पोरग चांगलं कसं निघालं याचं दुःख आहे. जोपर्यंत तुम्हाला दुसऱ्याचं चांगलं दिसत नाही ना, तोपर्यंत तुमचं चांगलं कवाच होत नाही, हे ध्यानात ठेवा. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना. चांगलं होत असेल तर करा, आयुष्यामध्ये कोणाचं वाईट करण्याचा प्रयत्न करू नका. अहो शेजाऱ्यानं गाडी घेतली तर माणसं हसत सुद्धा नाही. त्याला जर म्हणलं ना तुमच्या शेजाऱ्यानं गाडी घेतली, ते म्हणते माहिती आम्हाला हप्त्यावर घेतली असाल. अरे हप्त्यावर घेऊ का सप्त्यावर घेऊ, पण घेतली ना. आमच्या महाराज लोकांना सप्त्याशिवाय दुसरं काय होय? आमच्या गाड्या सप्त्यावर. महाराज लोकांना सप्ता आणि पोलिसाला हप्ता काय कमी नाही. एखाद्यानं लग्न केलं, हुंडा भरपूर घेतला, लोक म्हणते पोरी थोडा असेल. एखाद्यानं फुकट केली, लोक म्हणते काही कुठा ना असेल, तुला करायचंय का? दसू दे तुझ्या जिबील जार सकीचू, मन चांगलं झालं देव तो चांगलं करीन.
ताण त्या दिवशी स्वतःच वाईट होईल. कसं वाईट होते सांगू का? तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आम्ही आळंदीला शिकायला असताना आमचे गुरुजी दृष्टांत सांगायचे. ते म्हणायचे, माऊली करता आलं तर चांगलं करावं बाबा, पण वाईट करण्याचा प्रयत्न करू नको. वाईट करायला गेलं तर स्वतःच वाईट होत असतं. ते म्हणले, एक बाई अशी एसटीतून खाली उतरली. नवरा म्हणला, कुठं गेली तीस ग? ती म्हणली, माहित नाही का तुम्हाला? किती दिवस झाले म्हणली आपल्या लग्नाला, मुलबाळ होत नाही, संतती होत नाही. ते म्हणला, ते मला माहिती, तू कुठं गेलतीस एवढंच सांग. ती म्हणली, मी गेलते एका वैद्याकडे. काय म्हणला तो वैद्य? तो वैद्य म्हणला, बाई तुम्हाला 100% मुलगा होईल, पण त्याच्यासाठी तुमची सासू मरणं अत्यंत गरजेचं आहे. सासू मेली की मुलगा होते, काय करायचं तुम्ही ठरवा. ते म्हणला, वेळी आहेस का? मुलगा पाहिजे म्हणला, आज न उद्या म्हातारी मरणार आहे म्हणला, जाय घरला काहीतरी निर्णय घेतो. हे दुसऱ्या दिवशी बायकोला न सांगता सासरवाडीला गेला आणि त्याची सासू घरी घेऊन आला. ती म्हणली, माझी आई कशाला आणली? ते म्हणला, वेळीस का? उद्याच्याला माझी आई मारून टाकायची, मग तुला मुलगा होणार आहे. मग तुझं बाळणपण करायला, लेकराची सोय करायला कोण ना कोणतरी बाई माणूस पाहिजे, म्हणून तर तुझ्या आईला घेऊन आलो. ती म्हणली, बाई 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 काहीच नवरा आहे, माझा नवरा म्हणजे महादेवाच्या पुढचाच आहे. नाही ध्यानात आलं, महादेवाच्या पुढे नंदी बैल असते, ध्यानात काय नवरा. 2-3 दिवस झाले, हिवाळ्याचे दिवस होते, दोन्ही म्हातारे आपलं पांघरून झोपायच्या फुडफुड. हे दुपारच्या पाऱ्यात आई खुशी गेला, नाही लावून लाई, रात्री तू कुठं झोपतीस ग? ती म्हणली, अरे बाबा मी अलीकडून झोपते आणि तुझी सासूबाई पलीकडून झोपते. ते म्हणलं, आजच्या दिवशी काम करणं, तिला अलीकडून झोपून तू पलीकडून झोप. का रे बा? आजच्या दिवस आहेत म्हणलं. दोन्ही म्हाताऱ्या जागा बदलून झोपल्या, हिच्या जागी ती झोपली, तिच्या जागी ही झोपली. आणि आता रात्रीचे बरोबर किती वाजले? तुमच्या इकडे असे कार्यक्रम ह्या टायमाला करतात? 12 वाजले म्हणाले. बरं 12. त्यांना असं मोठा दगड घेतला, चल म्हणला, ह्याच्या आईच्या जागी तिची आई झोपली होती. हे लटकच म्हणला, एकदा चेहरा उघडून बघ म्हणला, पुन्हा म्हातारी बघाय भेटायची नाही. ती म्हणली, थोबाड बघायची इच्छा नाही, टाका धोंडा टाकला, म्हातारी मेली, पोत्यात भरली, गावाच्या कडेला नदी होती, नदीत नेऊन टाकली. चालली म्हातारी वात 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 वात. तिला इतका आनंद झाला, इतकी खुश झाली, ती तर खुश झाली, पण हे बी खुश झाला. ती म्हणली, याची आई मेली म्हणून मला आनंद झाला, याला कशाचा आनंद झाला? असं लगीन लोकांचं नाचतं याड्या धोक्याचं म्हणून जाऊ द्या म्हणली, नवरा भरोसा. दोघं जण आले घरला, रात्रभर तिला झोप येणं एवढा आनंद झाला. पहाटे 3 वाजता उठली. उठल्याबरोबर तिनं अशी रवी लावली. रवी लावता लावता गाणं म्हणू लागली, घुसळण घुसळण लावते रवी, सासूबाई गेल्या पाण्यात. हे मनातली मनात म्हणला, थांब जरासे दिवस निघू दे, खरं कळाल्या नाही तुला बीपी लो झाला तुम्हाला. पण हिच सुरू, घुसळण घुसळण लावते रवी, सासूबाई गेल्या पाण्यात. हे बी पहाट लवकरच गायची धार काढायला उठलं. गाई खाली बसलं, पाण्याची थाप काशेवर मारली, येणं बी गाणं सुरू केलं. दुदम दुदम दुखतो काय, पाण्यात गेली तुही माय, घरात झोपली पाट्याची माय, विश्वास नसेल तर जाऊन पाय. हे प्रमाण आहे, कुठं करायचं. अनिकाच्या घाते मानिका संतोष, सुख दुःख दोष सुख दुःख दोष. अधिकाचा
दुःखाच्या घाती मानिता संतोष सुख दुःख दोष अंगाला गे दुसऱ्याचं वाटोळ करायला गेल्यावर स्वतःच वाईट झाल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला भक्त त्याला म्हणतात. तुका म्हणे सुख पराविया सुखी अमृत हे मुखे स्रवतसे. ए मोठी माय विठाला विठाला दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानणारे संत त्याला भक्त म्हणतात. भक्त म्हणतात म्हणून देव त्यांच्यासाठी वेडा झाला. कारण देवाचा स्वभाव आहे अंतरीची घेतो गोडी पाहे गोडी पाहे जोडी भावाची. बाह्यरंग पाहत नाही अंतरंग पाहतो. अंतरंग तुम्ही आम्ही बाह्यरंग पाहतो. आपण काय पाहतो? बाह्यरंग. अंतरंग कळतंय का? नाही. लोक फक्त इस्त्रीचे कपडे पाहतात. थोडं बिको कमी करा. लोक फक्त इस्त्रीचे कपडे पाहतात. माणसाच्या मागे किती कर्ज आहे ते पाहत नाही. लोक फक्त माणसाचा बंगला पाहतात. गवंड्याची किती उदारी राहिली ते पाहत नाही. लोक फक्त माणसाची गाडी पाहतात. गाडीच्या मागे किती हप्ते ते पाहत नाही. याच्यानंतर सोपं करून सांगू का? मला सांगा बरं, तुमचं पोरग जर पोरगी पाहायला गेलं तर रूप पाहून पोरगी पसंत करते का गुण पाहून? रूप पाहून. गुण त्यानं पाहितलेले असतात का? मी बऱ्याच पोराला सांगत असतो चामडा चांगला असून उपयोग नसते रे, माणसाचं मन चांगलं असलं पाहिजे. पाहता आलं तर मन पहा, चामडा पाहून बोलू नका. काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जास्त चावत असते. ज्याला कळालं त्याला धन्यवाद. नाही कळालं ते ना चहा घेतल्याशिवाय जाऊ नका. सध्याच्या काळात कोणी कोणाला पोरगीच देईना. ज्याला जेव्हा पोरगी देऊ लागली तेव्हा त्याला पास पडली नाही. आमच्या इथे एक जणांना 10 पोरी नापास केल्या. उगत लोकांचे लेकराला नाव ठेवायचे. कोणतीची हाईट कमी आहे, कोणतीची हाईट जास्त आहे, कोणती जाड दिसली, कोणती उन्हात गेल्या लाल पडायली. या करतो तरी कोणती पास. त्याचं आता इतकं वय झालं त्याला आता कोणी पोरगीच देईना. पुन्हा पोरगी पाहायला गेलं पोरीनं त्याला विचारलं तो नाव काय? ते म्हणला वसंत. ती म्हणली मला पसंत. उठ. पोरी 5 दिवस गेले. आता एक भेटना तुम्ही दुसरी नापास कुठं करता? आता पोरीला आली किंमत आणि पोरीच्या बापाला आले डिमांड. काय होणी? ओ काय होणी? 15 वर्षापूर्वी पोरीचा बाप असा पाया पडत होता. हो आमचं लेकरू पदरात घ्या. त्यावेळेस पोराचा बाप म्हणायचा तुम्ही कुठं? तुम्ही कुठं? आम्ही कुठं? आता जिरली का? आता बळच जहारी घालायला जय हरी ते मला पुढच्या घरी. यंदा नाही नादी लागायची. म्हणून हात जोडून विनंती करतो मुलीच्या बापाला, आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी देत असताना मुलाची परिस्थिती न पाहता मुलाची स्थिती पाहणे गरजेचे आहे. परिस्थिती नाही, स्थिती. जुन्या काळातली लोक परिस्थिती पाहत नव्हते, स्थिती पाहत होते. घराणं माळकरी का, मुलगा निर्वेशनी का, देऊन टाका मुलगी. गरीब आहे असू द्या म्हणायचे गरीब, आज न उद्या श्रीमंत होईल श्रीमंत.
पण निर्व्यसनी मुलालाच मुलगी देणं गरजेचं आहे. जुनी माणसं म्हणायचे मुलगा श्रीमंत असेल आणि तो जर व्यसनी असेल तर एक दिवसात इष्ट टिकून खाऊ शकतो. जुनी म्हणे अर्धीच असा मात्र कशी असा. आणि सध्याच्या काळातलं जर सर्वे केला ना, जेवढे श्रीमंताचे मुलं व्यसनी आहेत तेवढे गरीबाचे मुलं व्यसनी नाही. ड्रग्स कोणाचे मुलं घेतात, खडी फोडणाऱ्याचे घेतात, याचेच घेतात ज्यानं दुसऱ्याच्या मुंड्या मोडून कमवले त्याचे. म्हणून परिस्थिती नका पाहू, स्थिती पहा स्थिती. ज्यांनी ज्यांनी मुली आपल्या परिस्थिती पाहून दिल्या, श्रीमंती पाहून दिल्या, त्यांच्या मुली आज दुःखी झाल्या. कारण श्रीमंत्याबरोबर सुख नसतं महाराज. श्रीमंती महत्वाची नाही, संस्कार महत्वाचे. कधीही लक्षात ठेवा. सध्याच्या काळामध्ये का घटना घडायला लागल्यात. लग्न झाल्याच्या नंतर 6 महिन्याला, वर्षाला, 2 वर्षाला मुलीनं फुकून घेणे, औषध पिऊन मरणे, विहिरीत उडी टाकून मरणे, हे का घटना घडायला लागल्यात. त्याला जबाबदार सासरचे लोक नाहीत, माहेरचे. तिचा बाप आहे. कारण तिच्या बापानं मुलगी देत असताना माणसं पाहिले नव्हते. काय पाहिला होता? पैसा. म्हणून श्रीमंती न पाहता, परिस्थिती न पाहता काय पहा? स्थिती, मनस्थिती. तुमची मुलगी सुखी राहील. पोरीच्या मायला ते एकच वाटायले, पोरग कसं का असं न दिसायला सुंदर असा, एकुलते एक असा, श्रीमंत असा, त्याला मायबाप नसा. आमच्या गावात एक बाई म्हणली, माय महाराज लय फिरतात. म्हणलं आमच्या पोरीला एखादं पोरग पाहावं ना. म्हणलं काय पोरं पाहत हिंडतो काय नाही, तुम्हाला ठापा ठेपा असते. म्हणलं कसं पाहिजे? माळकरी असा, निर्व्यसनी असा, एकुलते एक असा, श्रीमंत असा, आम्ही किती हुंडा द्यायला तयार आहेत. म्हणलं चांगली गोष्ट आहे. माय पण आमची एक आट आहे. म्हणलं काय आट आहे? पोराला मायबाप नसावं. म्हणलं बापू छातीत दबली मी, छातीच. पण मी कीर्तनकार माणूस आहे. म्हणलं काकू एक पोरग आहे तसं. म्हणली कसं आहे? म्हणलं माळकरी, निर्व्यसनी सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण पोराची बी एक आट आहे. म्हणली काय आट आहे? म्हणलं पोराची आट आहे, पोरीला मायबाप नसावं. बाई आम्ही काय विहिरी तुडी हाणाव का? म्हणलं मग त्याच्या मायला फुकून घ्याव का? विहिरी तुडी हाणाव का? दे त्याच्या मायला पेटून पण बस शक्ती शकत झाला. देव नाही. भाव का भूका हूं मैं तो, भाव ही बस सार है, भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है, भाव बिन कुछ भी मैं कभी लेता नहीं, भाव का भूखा हूं मैं तो, भाव ही बस सार है. काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. म्हणून देव त्यांच्यासाठी वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला. लालचावला भक्तीसी ज्या सुखा कारणे, देव वेडावला. हो वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, देव वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. ज्ञानदेव माने व्यासाची आठवण, ज्ञानदेव माने व्यासाची आठवण, ज्ञानदेव माने व्यासाची
कोणाच्या घरी आला? पांडवा घरी. काय होतं पांडवाचे? तर पाहते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी आठवीती. देवाला देवाच्या संसारात करमलं नाही. देवाच्या संसारामध्ये काय कमी होतं? काय कमी होतं देवाच्या संसारामध्ये? 2 मिनिटात तुम्हाला देवाचा संसार सांगतो. मला सांगा, देवाला किती बायका येतात? 16,108. एक नंबरची देवाची बायको आहे लक्ष्मी. रुक्मिणी कोणाचा अवतार? लक्ष्मीचा. लक्ष्मी कोणाला म्हणते? जिथं जगाचं सौंदर्य संपत तिथून लक्ष्मीचं सौंदर्य सुरू होत. लक्ष्मी एवढी सुंदर स्त्री जगात कोणतीच नाही. बरं, आमच्या लक्ष्मीचं सौंदर्य म्हणजे नॅचरल आहे. कसं आहे? हे पार्लर मधून आले होतं, कोणी बी सुंदर दिसत. या पार्लर वाल्यामुळे लय फसगत व्हायला लागली माणसाची. काय सांगतो, आमच्या एका मित्राचं लग्न झालं, महिन्यालाच मी त्याला भेटायला गेलो. एक बाई अशी दारात भांडे घासू लागली. म्हणलं काय बदल झाला रे त्यात? ते म्हणलं काय झालं महाराज? म्हणलं आयुष्यभर माईनं भांडे घासले, का बाई लावली नाही? आणि लग्न झाल्याबरोबर भांडे घासायला बाई लावली. ते म्हणलं महाराज ती बाई नाही. म्हणलं मग ती मी बायको आहे. अरे म्हणलं लग्नात लय सुंदर दिसू लागली. ते म्हणलं ती पार्लर वालीची कृपा होती. ते राजेंद्र दास जी म्हणते बघा, ये पार्लर वाली क्या करती है बोले, ये पार्लर वाली गुड़िया को गुड़िया बना देती है, पण घंट्यापुरतीच, दुसऱ्या घंट्याला नाही. अशी नाही लक्ष्मी. बरं, याच्या पलीकडे सांगू का लक्ष्मी कोणाला म्हणतात? लक्ष्मी ज्याच्या घरात जाती त्याला काहीच कमी पडत नाही. ती लक्ष्मी देवाची बायको आहे. निस्ती बायको नाही. पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. आता दुसरी बायको सांगतोय. देवाची दुसरी बायको आहे सत्यभामा. कोणती? सत्यभामा. आणि सत्यभामा एवढ्या श्रीमंत घरची मुलगी होती. तिनं माहेरातून एक मणी आणला होता. कोणता मणी? समंतक मणी. समंतक मण्याचा चमत्कार होता. रोज 8 भार सोनं देत होता. किती भार? 8 भार. 8 भार सोनं कशाला म्हणते ते कळतं का? जाऊ दे, 1 भार सोनं सांगतो, मग 8 भार सोन्याचं गणित तुम्ही घरी जाऊन लावा. 32,000 तोळे सोनं म्हणजे 1 भार सोनं. 32,000 तोळे सोनं म्हणजे 1 भार सोनं. 32,000 तोळे गुणिले 8 किती किलो, किती क्विंटल झालं? घरी जाऊन हिशोब लावा, तुम्हाला घाम येईल. एवढा समंतक मणी रोज सोनं देत होता, रोज. आणि तो मणी तिनं माहेरातून आणला होता. कोणा? सत्यभामेनं. पण ती सत्यभामा कधीच म्हणली नाही माझ्या बापानं लय मोठा हुंडा दिला, माझ्या माईनं लय मोठं दिलं, असं कधीच म्हणली नाही. आपल्या बायका काही नाही, फक्त माहेरातून जाऊन खारोड्यान पापड्या घेऊन येते. आणि तेच 17 बाऱ्या सांगते, माझ्या माईनं दिलं, माझ्या माईनं दिलं, माझ्या माईनं दिलं. काय दिलं का तुझ्या माईनं? तिळ लावून खारोड्या चालल्यास नुसत्या. नवऱ्याला खायला दिल्या, नवऱ्याला म्हणली भाईवा आणि खा किंवा खारोड्या. कशा लागायल्या? ते म्हणलं छान आहे. येतात का तुमच्या माईला? बापरे, खाल्लेल्या खारोड्या वाकल्या तिने. कशाला पोटात राहत्या? माईचं वर्णन करायली, सासूची निंदा करायली. अशी बाई ज्या गावात राहते त्या गावात पाऊस सुद्धा पडत नाही, दुष्काळ. देवाच्या बायका होत्या. माणसं लय वैतागले तो. आता काय सांगा तुम्हाला, हे लग्न झालेली माणसं लय काय काय वैतागले. एक जणांना वैतागून सासऱ्यालाच फोन लावला. ते म्हणला, सासरे बुवा तुम्ही दिलेलं फळ लय कडू निघालं. सासरा त्याच्यापेक्षा जास्त रडू लागला. ते म्हणला, जावाई बापू घ्या ऍडजस्ट करून, तुम्हाला जे मी फळ दिले काय त्या कडू फळाचं अख्खं झाड काय घरात आहे. तुमच्यापेक्षा मी बेजार आहे म्हणला. सांगू सासरे वा तुमच्या पोरीला काहीतरी समजून सांगा. काय झालं जावाई बापू? रोज मला भांडे घासायला लावायला लागली. सासरा म्हणला, फोन ठेवा 5 मिनिटात करतो. 4-5 भांडे मध्येच घासायचे राहिले. अशा सांगून काय होतं गे विचारला. कोणाची बी असू द्या, 100 पैकी 100 गुण नवऱ्याला कवाच देणार नाही. देते का? बायको देते. जग कौतुक करील तुमचा. बायको करते का?
आता उगा अविनाश महाराजांना घरी गेल्या बायकोला इतकं म्हणायचं असा पकवाज वाजीला ते म्हणते हे म्हणलं गेलं सर कोणाची असू द्या. चार बायका एकत्रित गप्पा मारीत बसल्या. एक बाई म्हणली अगं माझा नवरा घरीच नाही, फोन आला की निघाला, फोन आला की निघाला. आता तिचा नवरा पोलीस, फोन आला की जावं लागायचं, ड्युटीच ब्युटी. दुसरी म्हणली तुझा तरी बरा आहे, माझा नवरा कंपनीत कामाला म्हणली. सकाळी 8 वाजता MIDC मध्ये जे जातो ते संध्याकाळी 8 वाजताच घरी येतो म्हणजे 12 तास त्याची माझी भेट होत नाही. तिसरी कीर्तनकाराची बायको होती. ती म्हणली तुमच्या दोघीचे बरे येत, माझा नवरा डिसेंबर मध्ये जे जातय जून महिन्यात नारळ घेऊनच येत आहे. आज हे गाव उद्या ते गाव, पोराच्या दिवशी महाराष्ट्राच्या बाहेर. तुझा तरी बरा म्हणली. चौथी दारू पिणाऱ्याची बायको होती. ती म्हणली तुमच्या तिघीचे बरे निदान मानानं तरी घरी येते, मला रोज याला आणायला जावं लागतं. हे नेमकं पडलंय कुठं, शोध कुठं शोध कुठं. आणि मग एकदा दिसला, मग दिसला इतकं बेभान झालेलं असतं. म्हणली ते जर गटारात पडन, त्याला जर डुकरानं ढोसणी दिली तर ते डुकराच्याच पाठीवून हात फिरीत म्हणते गौतमी वादिस आला. गुणवान बायका. पण देवानं बायकोचा त्याग केला. कशावरून केला उदाहरण देऊन सांगतो. पंढरपूरला गेले का, हे बघा जे जे नाही गेले त्याला एकदा लोटांगण घालतो. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखिलिया. आणि पंढरपुरात गेल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल देवानं बायकोचा बी त्याग केला. कशावरून, प्रत्येक गावात विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, पण विठ्ठलाच्या शेजारी रुक्मिणी उभी आहे. बरोबर, पंढरपुरात आहे का तसं? पंढरपुरात नाही. पंढरपुरात गेल्याच्या नंतर पांडुरंगानं रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी आपण संताच्या दारात आलो, इथं मर्यादा सांभाळली पाहिजे. पुढं चोकोबार आहे, पुढं नामदेव आहे, पुढं पुंडलिक आहे, इथं मर्यादा आहे, तू पाठीमाग होय. म्हणून रुक्मिणी पाठीमाग गेली. म्हणून रुक्मिणीचं मंदिर पाठीमाग आहे आणि पांडुरंगाचं मंदिर पुढे. मला एक जणांनी विचारलं पांडुरंग पुढे रुक्मिणीच कस काय माग पंढरपुरात? मी रुक्मिणी मागच असते. कस काय माग असते? मागच असते ना. कस काय माग असते? मागच असते. हे ना कुठं पुराण उघडीत बसा. कस काय माग असते? मी आडमुठ माणसाला आडमुठ माणसासारखं बोलत असतो. मी म्हणलं सध्याच्या काळातला एखादा पांडुरंग जर मोटरसायकल निघाला तर त्याची रुक्मिणी कुठं बसती? पाठीमागच बसते. मग तुझ्या रुक्मिणीपेक्षा आमची रुक्मिणी बरी आहे, बरी आहे. मर्यादा धरून अंतर सोडून पाठीमाग उभी. सध्याच्या काळातली रुक्मिणी पांडुरंगाला चिटकून बसती, पाठीमागून मांडी दाबीती, बागलातून मुंडक पुढी काढीती आणि त्याला सांगते लेफ्ट राईट स्पीड बेकार पालटी. गेली पांडुरंगाची वाटी, गेली गुडघा गेला. आणि मग त्याला विचारलं गाडी पलटी कस काय झाली? ते म्हणला कुत्र आडवं गेलं होतं. सांगाव काय. म्हणून कधी कधी माणसाला प्रश्न पडतो, हे आमचे महाराज लोक बोलणार आहेत म्हणून तरी बरं आहे, म्हणून तरी जनता जाग्यावे. ज्या दिवशी कीर्तन बंद होते ना त्या दिवशी लय लोक उताण्यामध्ये मागणार आहे. म्हणून कधी कधी माणसाला प्रश्न पडतोय, आपण भारत देशातच राहतो का? आपल्या भारताला माता म्हणतात, भारत माता. असं कोणी म्हणलंय का भारत माता आणि पाकिस्तान चुलता? का नाही? सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा, हम बुलबुलें हैं जिसकी, ये गुलसिता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा,
वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला। हरिओम 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 हरिओम। जहाँ हर बालक एक मोहन है, राधा एक बाला, रे राधा एक बाला। जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जय भारती जय भारती, जय भारती जय भारती। त्या देशातले आपण माणसे, पवित्र ते कुळ पावन तो जेथे हरीचे दास जन्म घेते, जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते, जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते, जन्म घेते, जेथे हरीचे दास पवित्र त्रिकोण पावन तो देश, पवित्र त्रिकोण पावन तो देश, पवित्र त्रिकोण पावन तो देश, जेथे हरिचे दास जन्म घेते, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते। आणि त्या देशात त्या हरिदासाच्या घरी ज्या दिवशी देव आला, त्या दिवशी देव सुखी झाला। संताचं प्रमाण आहे, संताचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करित्याची, संताचे सुख झाले या देवा। सुखी झाला देव, सुखी सुखी होण्यासाठी त्यानं काय केलं, मनमनी सेवा करी त्यांची। पण महाराज म्हणले कोणाची सेवा करत नाही, कोणाचाही नौकर होत नाही, कोणाचाही दास होत नाही। मग दास होतो कोणाचा,
त्याचा पांडुरंग दास, ज्याच्या चित्तात नाही आस त्याचा झाला पांडुरंग दास. आशा संपायला पाहिजे जीवनाची. मला वाटते जसं जसं वय होईल तसं तशी आशा कमी व्हायला पाहिजे, पण जसं जसं वय होईल तशी तशी माणसाची आशा जरा वाढती का. हे म्हातारी माणसं रिकामी बाटली बी रस्त्याला पडू देत नाही, घरी घेऊन येते. काय करायचं तुम्हाला आता. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा शिन पावला, माया दृष्टीला जीव माझा. अहो शासन एखाद्या एखादा माणूस जॉबवर असेल, सरकारी नोकरीवर असेल, त्याला शासन रिटायर करतं. कशासाठी रिटायर करतं? भाऊ आता तो कामाचा राहिला, उग राहिलेला आयुष्य आता हरी हरी करून घालवा, एकदाच कॅश घे नाही तर अर्धी पगार घेऊन उग घरी बस आणि हरी 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 नामस्मरण राहिलेलं आयुष्य भजनात घाल, असं शासन सुद्धा म्हणतंय. पण बरेच माणसं मी असे पाहिले रिटायर झाले किराणा दुकान टाकून बसते. किती केट गळ दाखवतो तुम्हाला असे. म्हणजे आशा सुटती का? सुटायला पाहिजे पण नाही सुटत. आणि ज्याची आशा सुटली का, ओ तो देवच झाला, देवच. आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले. आशा संपायला पाहिजे. आणि आशा जर सुटली तर काय होतंय, देव कसं काम करतंय एक उदाहरण सांगतो. भजन करा विठ्ठल. तुम्ही न ऐकलेली कथा सांगतो, 10 मिनिटं सर्वांगाचे काम करून ऐका. तुकोबाराने एका भक्ताचं नाव गाथ्यामध्ये घेतलेले. मीराबाईसाठी प्याला तो विषाचा, लाखा कोलाट्याचा ढोल पिटी. आता हे लाखा कोलाटी कोण आहे? लाखा कोलाट्याचा देवानं ढोल का वाजवला हे सगळं तुम्हाला सांगतो. लाखा कोलाट्याचं चरित्र आहे का. लाखा कोलाटी हे जगन्नाथपुरीचे संत आहेत. कुठले? जगन्नाथपुरी. कोलाट्याच्या जातीमध्ये जन्म झालेला आहे. खरं सांगू का, संतांकडे जातीच्या दृष्टिकोनातून कधीच बघायचं नाही. संत कोण्या जरी जातीत जन्माला आले तरी संत श्रेष्ठच असतात. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य, याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. तुका म्हणे याती आणि होकात याची बलती. इथं जात नाही बघायची. आता ती लाखा कोलाटी होते, कोलाट्याच्या जातीत जन्म झाला, पण अधिकार एवढा होता त्या लाखा कोलाट्यासाठी देव कोलाटी झाला. लाखा कोलाटी कोलाटी साठी ज्या जगजेटी, हीन कुळामध्ये जन्म मोती निधीच्या पोटी. तो लाखा कोलाटी मंदिराच्या समोर, देवाच्या मंदिराच्या समोर रोज ढोल वाजवायचा. स्वतःची बायको दोरीवर नाचायची. बायकोचं नाव होतं ताराबाई उर्फ कलावती. आणि लाखा कोलाट्याचा खेळ सुरू झाल्याच्या नंतर बरेचसे गावकरी यात्रेकरू यायचे आणि खेळ पाहून पैसे टाकायचे. ढीग व्हायचा पैशाचा ढीग. पण बाबा 1 रुपया लाखा कोलाट्यानं घरी आणायचं नाही. सगळे पैसे गोळा करायचे, जगन्नाथ भगवंताच्या दानपेटीत टाकून द्यायचे. तुम्ही म्हणता मग खात काय होते? मंदिरात जे 2 टाइम प्रसाद भेटत होता ना, तोच प्रसाद लाखा कोलाट्यानं खायचा, पण 1 रुपया घरी आणायचा नाही. 1 रुपया. एके दिवशी प्रकार असा घडला. लाखा कोलाट्याची बायको गरोदर आहे. 9 महिने 9 दिवस पूर्ण झालेले आहेत. प्रसूती काळ जवळ आलेला आहे आणि लाखा कोलाट्याला मुलगी झाली. मुलगी झाली या गोष्टीचं दुःख नाही झालं. दुःख एका गोष्टीचं झालं, माईनं मुलीचा चेहरा पाहिला आणि चेहरा पाहिल्याबरोबर मायच मरण पावली. दुःखाचा डोंगर कोसळला. आता या लहानाच्या लेकराला कसं मी लहानाचं मोठं करू, याचा सांभाळ कसा करू, एवढं सोपं आहे का? कशी काळाची चाहुल आली, बाग सुखाची करपून गेली, कस विपरीत झालं सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार,
होता सोन्याचा संसार, भोळ्या राणीचा दरबार, दुःखाचा डोंगर कोसळला. आता या लेकराला लहानाचं मोठं कसं करू, काय करू? खरं सांगू का, विनोदाचा भाग सोडून द्या, पण तारुण्यामध्ये ज्याची धर्मपत्नी मरती ना, त्याच्यासारखं दुःख जगातच कोणाला नाही. शास्त्र असं सांगताय, आईच्या नंतर निस्वार्थपणे प्रेम करणारी जर पतीवर कोण असेल तर ती धर्मपत्नी. शास्त्र सांगते, शास्त्र, भोजेषु माता, कर्णेषु दासी, कार्येषु मंत्री, शयनेषु रंभा. जीव घालत असताना ती तुम्हाला आईसारखं जीव घालत असते, सेवा करत असताना दासीसारखी सेवा करते, सल्ला देत असताना मंत्र्यासारखा सल्ला देते, आणि शयन कक्षात गेल्याच्या नंतर रंभेसारखं सुख देते. हे सगळं पात्र रंगवण्याचं काम एकटी धर्मपत्नी करते. एकदा का ती निघून गेली ना, बऱ्याच माणसाला भाकर खायचं म्हणलं तरी दुसऱ्याच्या हाताकडे बघितल्याशिवाय पर्याय नाही. मग त्यांना धर्मपत्नीची किंमत कळती निघून गेल्या. अहो, गाडीला 2 चाक आहेत, एक चाक मोडून पडलं तर गाडी अंगणात धूळ खात पडत असते. तसं संसाराला 2 चाक आहेत, एक नवरा आणि दुसरी बायको. याच्यातलं एक चाक निघून गेलं ना, संसाराचा गाडा व्यवस्थित चालत नाही. याच्यानंतर सांगता, पती जर मरण पावला अगोदर तर पत्नी तरी जीवन जगल, पण पत्नी जर अगोदर गेली तर पती जास्त दिवस जीवन जगू शकत नाही, कारण तो हातबल होत असतो. वृद्धपणी, म्हातारपणी तुमची कंबर दुखायली, तुमच्या कंबरेला झेंडूबाम लावायचंय, तुम्ही तुमच्या मुलीला सांगू शकत नाही, तुम्ही तुमच्या सोनाला सांगू शकत नाही. पण तीच तुमची जर धर्मपत्नी जिवंत असेल तर तीच दरवाजा लावून निसंकोचपणे तुमची सेवा केल्याशिवाय राहत नाही. तिला धर्मपत्नी म्हणतात. ती जर निघून गेली तर मग कोण कोणाचे, कोण कोणाचे या जगात सांगा बरं. म्हातारपणी मरेपर्यंत सेवा करणारी फक्त जीवनात पत्नीच असते, म्हणून आपली संस्कृती लावून दिलेली आहे. शेवटाला फक्त पत्नीच सेवा करत असते. तसं आता ती लाखा कोलाट्याची धर्मपत्नी निघून गेली, दुःखाचा डोंगर कोसळला. या लेकराला लहानाचं मोठं कसं करू? 5-6 वर्षाची मुलगी झाली, मुलीचं नाव चंद्रा ठेवलं. काय ठेवलं? चंद्रा. आणि ती चंद्रा लहानपणापासून दिसायला सुंदर होती, रूपवान होती. 17-18 वर्षाची मुलगी झाली चंद्रा नावाची, आणि त्या मुलीला लाखा कोलाट्यानं दोरीवर नाचायला शिकवलं, नृत्य करायला शिकवलं. आणि मग आता लाखा कोलाटी ढोल वाजवायचे आणि मुलगी दोरीवर नाचायची. एके दिवशी प्रकार असा घडला, एक नगराचा राजकुमार आला खेळ पाहायला, आणि त्या मुलीचं सौंदर्य पाहिलं. त्या मुलीचं सौंदर्य पाहून राजा भाळला, राजपुत्र भाळला. खेळ संपन्न झाल्याच्या नंतर त्या मुलीकडे त्यानं लग्नाची मागणी केली, माझ्यासोबत लग्न करशील का? पोरगी घरी आली, बापाला सांगितलं, बाबा एक राजकुमार आला होता खेळ पाहण्यासाठी. हो. आता ती मुलगी मी त्याला पाहून भाळली, आणि मुलगी म्हणली, बाबा त्यानं मला लग्नाची मागणी केलेली आहे, मी आता त्याच्यासोबत जाते. तुम्हाला आता ती काही कमी पडू देणार नाही, तुम्हाला लागन तेवढे पैसे देईल राजकुमार. शब्द ऐकल्याबरोबर महाराज लाखा कोलाट्याच्या डोळ्याला धारा लागल्या. अगं पोरी, काय बोलतीस तू? अगं पैसाच कमवायचा असता तर हा लाखा कोलाटी आज पालखीत फिरला असता, आणि मला पैशाचा लोभ दाखवतेस. पैसा कमू नये या मताचं मी नाही, पण इज्जत टिकून पैसा कमू नये बाई. माणूस कोणत्या बी जातीत जन्माला येऊ द्या, त्या माणसाला इज्जत आहे. बरोबर, इज्जत आहे. मुलगी ऐकली नाही, लाखा कोलाट्याने विनंती केली, इज्जतदार माणूस आहे मी, माझा ऐक, नको जाऊ त्याच्या सोबत. मुलगी ऐकली नाही, राजकुमारासोबत निघून गेली. ज्या बापाची मुलगी पळून गेली का, त्या बापावर आज अशी वेळ आहे, ते जिवंत असून आज मेल्यासारखे, जिवंत असून मेल्यासारखे. त्याला आज मरता येत नाही म्हणून ते जिवंत आहे, नाही तर काय राहिलं महाराज, काय राहिले? ज्या मुलीला लहानाचं मोठं केलं, त्याच मुलीनं आज समाजामध्ये इज्जत ठेवली नाही, त्या बापासारखं दुःख जगात कोणतंच नाही. त्याला काय दुःख आहे महाराज. म्हणून कोण्याही मुलीनं शिकता आलं तर शिकावं, शिकू नये, पण आपल्या बापाची 4 माणसात खाली मान जाईल असं वर्तन कधी करू नये, कधीच करू नये महाराज.
आता ती लाखा कोलाट्याची मुलगी होती, हातबल झाला लाखा कोलाटी, निघून गेली मुलगी, निघून गेली. महाराज लाखा कोलाटी तर बाजावच पडले. ढोल माळवदाला अडकून ठेवला. त्या ढोलाकडे पाहायचे आणि रडायचे, ढोलाकडे पाहायचे आणि रडायचे. जगाच्या बापाला कळालं, आता देवाला काय कळत नाही हो, आणि भक्ताला देवाशिवाय दुसरं कोण आहे. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. 5 दिवस झाले पोटात अन्नाचा कन्नाय लाखा कोलाट्याच्या, रडायला लागले लाखा कोलाटी सारखं. देवानं एका पुजाऱ्याचं रूप घेतलं, प्रसाद पात्र हातात घेतलं, लाखा कोलाट्याच्या घरी देव आला. लाखा महाराज जी 2 घास खा ना. कोण आहेत आपण? मी मंदिरातला पुजारी. लाखा कोलाटी म्हणले, काका माझा खाण्याचा अधिकार नाही. का नाही? शेवाच केली नाही, खाऊ कसा? मी खाऊ शकत नाही, तुम्ही घरी वापस घेऊन जा. मी नाही खाऊ शकत, मी असाच मरल, पण प्रसाद खाणार नाही. देव वापस आले. महाराज देवाच्या डोळ्याला धारा लागल्या, आणि देवानं रुक्माईला सांगितलं, रुक्माई माझा लाखा कोलाटी जगत नाही. माझा लाखा कोलाटी जगावा असं जर वाटत असेल तर लाखा कोलाट्याच्या मुलीचं रूप घे, आणि मुलीच्या रूपामध्ये बापाला जाऊन मिठी मार आणि सांग, बाबा माझं चुकलं, आता पुन्हा असं होणार नाही, तरच माझा लाखा कोलाटी जगतो, नाही तर जगत नाही. काय भक्ता प्रेम देवाचं महाराज. लगेच रुक्माईनं रूप घेतलं. कोणाचं? लाखा कोलाट्याच्या मुलीचं. आणि त्या मुलीच्या रूपामध्ये रुक्माई आली कोणाच्या घरी? लाखा कोलाट्याच्या. लोटांगणच घातलं, बाबा चुकलं बरं का माझं, गुन्हा माफ करा. आता बाप आहे, माफ केलं बापानं. आणि दुसऱ्या दिवशी जगाचा मालक, ब्रह्मांडाचा धनी दारात आला एका नौकराचं रूप घेऊन. काम आहे का काय काम? लाखा कोलाटी म्हणले, कोण आहेस रे बाबा तू? माझं नाव कान्होबा आहे. काय काम येतंय तुला? सांगताल ते काम येतंय. असं ढोल वाजिता येते का तुला? ते म्हणलं, मी आले चांगल्याच वाजिलाय. तुमचं न वाजिता यायला काय झालं? वाजिता येईल? हो मालक वाजिता येईल. पगार काय घेशील? काय नाही म्हणलं, 2 टाइम जेवायला द्या. अरे म्हणले, कामाचं गिऱ्हाईक. आता म्हणले, उद्याच्याला मंदिरात 2 टाइम प्रसाद भेटल, आणि मंदिराच्या समोर ढोल वाजवायचा, माझी मुलगी दोरीवर नाचल, चालेल का? चालेल मालक. आणि दुसऱ्या दिवशी ब्रह्मांडाच्या धन्यानं ढोल हातात घेतला. काय देवाचा मोठेपणा महाराज. ढोल हातात घेतला देवानं, ढोल, आणि ढोल वाजू लागला. म्हणून तुकोबाराने शब्द वापरला, लाखा कोलाट्याचा ढोल पिटी. ढोल हातात घेतला, आणि त्याच्या ढोलाचा आवाज ऐकल्याबरोबर गाव गोळा झाला. एवढा ढोल कोण वाजवतय? वाजविणार कोण आहे? अख्खा गाव गोळा झाला, यात्रेकरू गोळा झाले, आणि दोरीवर नाचू लागली. कोण? मुलगी नाही, मुलीच्या रूपात रुक्माई. वा, सुंदर आहे. रुक्माई नाचू लागली. आली कोलाटीन खेळाया, सगुण गुण माया, सगुण गुण माया. गाव गोळा झालं, यात्रेकरू गोळा झाले खेळ पाहण्यासाठी, आणि मग पुन्हा पैशाचा ढीक तयार झाला. लोक पैसे टाकायचे ना. देवाला वाटलं, लाखा कोलाटी आता तरी पैसे घरी नेईल, 1 रुपया नेलं नाही. पुन्हा सगळे पैसे घेतले आणि दानपेटीत टाकून दिले. असे बरेच दिवस झाले. रुक्मिणी मातेनं आमच्या लाखा कोलाट्याचे कपडे धुवायचे. काय जगाच्या मालकिनीचे उपकार बघा ना. किती किती देव प्रेम करतो भक्तावर, किती ती जगाची मालकीन भक्तावर प्रेम करते. त्या रुक्मिणीनं स्वयंपाक करायचा, लाखा कोलाट्याला जेव घालायचं. आता त्याला तरी काय माहिती स्वयंपाक करणारी कोण आहे? मुलगी समजायला. बरेच दिवस सेवा केली, आणि ओरिजिनल मुलगी होती का? कोणती? राजकुमारासोबत निघून गेली. तिला बापाची आठवण आली. तिने विचार केला, बाई लहानपणी माझी आई मेली, तर माझा बापच माझी आई झाला. माझ्या बापाचा आता काय झाला असेल? माझ्या बापाची सेवा कोण केली असेल? माझ्या बापाला जीव कोण घातला असेल? पण तिला काय माहित, तुझ्या बापाची सेवा करायला जगाचा मालक आणि जगाची मालकीन आली. तुला काय माहिती? तिला माहिती नाही. तिला पश्चाताप झाला,
आणि अशा पोरीला एक ना एक दिवस पश्चाताप झाल्याशिवाय राहत नाही. पश्चाताप पुन्हा होऊन काय उपयोग आहे? तिला बापाची आठवण आली आणि पळाली. तुम्हाला खरं सांगू का, मुलीला बापाची किंमत बाप गेल्यावर कळते. मुलीवर जेवढा बाप जगात प्रेम करील का, तेवढं प्रेम जगात तुमच्या कोणीच करू शकत नाही, कोणीच करू शकत नाही. अरे कोण्याही बापाला माहित आहे आपली मुलगी जाणार आहे आपलं घर सोडून, आपलं घर सोडून मुलगी जाणार आहे. तुम्ही मुलावर प्रेम करता, पण कसं करता? नोकरी लागावं, लहान वृद्धपणी आमचा सांभाळ करावा, माये बाप सांभाळीतील लोभा कारणे. पण खरं सांगा, मुलीकडून तुमचा काय स्वार्थ आहे? तरी बी बाप तिला लहानाचं मोठं करतो, शिक्षणाचा खर्च करतो, एवढं प्रेम करतो, माहित आहे त्याला जाणार आहे, पण निस्वार्थ प्रेम बाप करतो. आणि मुलगी सुद्धा निस्वार्थ प्रेम बापावर करते. मी तर म्हणतो, मी तर असे काही काही बाप जीवनात पाहिलेत, आपल्या मुलीसाठी त्या बापानं काय काय केलं नाही. अरे आपल्या मुलीचं लग्न करायचंय, खिशात पैसे नाहीत, हुंडा देण्याकरता सुद्धा पैसे नाहीत, तर स्वतःची जमीन बापानं विकली. पण आपल्या मुलीला चांगल्याच्याच घरी दिलं, हो चांगल्याच्याच घरी दिलं. हे फक्त बापच करू शकते. बाप गेल्यावर पुन्हा तुमचं कोण आहे? आणि मग बाप गेल्यावर बापाची आठवण येते. हो मला कस तरी होत या कुणी बाबा म्हणताना, वरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. खमीस खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यान शिवलेलं, माझ्या बापाच्या धोतळाला सदा ठिगळ जोडलेलं. आली जत्रा गावाची, बाप बाजारी जायाचा, उधार पाधार कपडे पोरांना आणायचा. जुन्या कपड्यानं बाप बाजारी फिरायचा, आमच्या पोटाची चिंता बाप मनात करायचा. काय केलं नाही बापानं? चूल पेटत नव्हती, दिस दिवस घराला पायली भर दाण्यासाठी, बाप गावात फिरला. अरे काय केलं नाही? हुंडा द्यायचाय, लग्न करायचंय, पैसे नाहीत खिशात, बाप मनात झुरायचा. लग्न लेकीच करीन, ढांगा ढोंगा हुंड्यासाठी, शेत मळ्याला विकीन. असा कनवाळू बापा आज निघून या गेला, लाडक्या लेकीचा जीव आज वनवासी झाला. मला कस तरी होत या कुणी बाबा म्हणताना, वरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. हे फक्त बाप गेल्यावर कळतो, जिवंतपणी बाप असताना करत नाही. कळत बाप करी वाढे, लेकराचे वाढे, बाप करी जोडी, लेकराचे
तिला बापाची आठवण आली आणि मुलगी बापाकडे पळाली. हो, कोणती मुलगी? द्या नाव आहे का तुम्ही? हो, लाखा कोलाट्याची मुलगी आपल्या वडिलाकडे पळाली. लवाजम्यात आली मुलगी आणि बापाला येऊन लोटांगणच घातलं. बाबा चुकलं बरं का माझं, एवढ्या बार गुन्हा माफ करा, असं होणार नाही. लाखा कोलाटी म्हणले, पोरी अगं 5च दिवसाला परत आलीस, चेष्टा करू नका बाबा माझी. अगं नाही, काल दोरीवर नाचलीस, कानोबा नावाचा नौकर ढोल वाजवत होता. पोरीनं सांगितलं, बाबा आयुष्यभर ज्या जगन्नाथाच्या समोर तुम्ही ढोल वाजवलाय का, त्या जगन्नाथाची शपथ घेऊन सांगते मी ढोलावर नाचली नाही. मी तर त्या राजकुमारासोबत होते. अगं मग दोरीवर कोण नाचलं? मला माहिती नाही. लाखा कोलाटी बाहेर आली आणि आवाज दिला, कानोबा. कानोबा दिसला नाही आणि रुक्माई दिसली नाही. लाखा कोलाट्याच्या डोळ्याला धारा लागल्या. अरे अरे अरे, आता मला कळालं, कालपर्यंत ढोल वाजवणारा दुसरा कोणी नसून जगाचा मालक होता. दोरीवर नाचणारी दुसरी कोणी नसून ती जगाची मालकीन रुक्माई होती. डोळ्याला धारा लागल्या आणि लाखा कोलाटी म्हणले, देवा असं का केलं होतं मी? रुक्मिणी मातेनं माझे कपडे धुतले, रुक्मिणी मातेनं मला जेव घालण्याचं काम केलं. आहे का जगात अशी माय? आहे का? पुरविली आळी, जे जे केली ते ते काळी. माय तरी ऐशी सांगा, गोपाळ वा पांडुरंगा, अशी माय आहे का म्हणले जगात? अशी नाही. आता देव जोपर्यंत मला दर्शन देणार नाही तोपर्यंत मी घरीच जाणार नाही. धडक घेऊन आता मी मरतो. तेवढ्यात देवच प्रकट झाला. देवानं लाखा कोलाट्याला मिठी मारली, सांगितलं, लाखा देवा तुम्ही का केलं असं? लाखा तुझ्या कामाचं, निस्वार्थ कामाचं ऋण माझ्या डोक्यावर झालं रे. आयुष्यभर माझ्या दाराच्या समोर तू ढोल वाजवलास, पण 1 रुपया घरी नेला नाहीस लाखा. हो, निस्वार्थ सेवा केलीस. अरे तुझी मुलगी पळून गेली, तुझी इज्जत चव्हाट्या येऊ नये म्हणून माझी बायको तुझी मुलगी हो झाली, तुझी सेवा करण्याचं काम केलं. अहो देवा, केलं कशासाठी? निस्वार्थ सेवेची ही पावती आहे लाखा. आयुष्यभर तर निस्वार्थ सेवा केली, पण 1 रुपया घरी नेला नाहीस ना लाखा. त्या निस्वार्थ सेवेचं फळ आहे. म्हणून मी तुझा दास झालो. चित्ती नाही त्याचा पांडुरंग दास. आशा संपायला पाहिजे. मी तर म्हणतो अख्खं जग श्रीमंत होण्यासाठी प्रयत्न करते. तुम्हाला कोण सांगितलं माणूस श्रीमंत झाला म्हणजे सुखी होत असतो? सुखाचा आणि श्रीमंतीचा सुतराम संबंध नाही. आज ते माणसं जास्त दुःखी ज्याच्याकडे जास्त पैसा आहे. संध्याकाळी झोप येत नाही, झोपीची गोळी खावा लागती. आमच्या गरीबाला बघा बरं, दिवसभर शेतात काम करते, संध्याकाळी पडलं की झोप लागते. निस्ती झोप येत नाही, घोर घोर झोप येते. आणि कोणाला घोरता येते का? जे बिन घोर आहे त्यालाच घोरता येते, कोणाला भी घोरता येत. एक हिंदीतलं वाक्य समका, आमिर के जीवन में जितना महत्व सोने की चैन का होता है, आमिर के जीवन में जितना महत्व सोने की चैन का होता है, उतना ही महत्व गरीबों के जीवन में चैन से सोने का होता है. लक्षात आलं का? काय काय गावात हिंदीच कळत नाही.
एका गावात मी हिंदीतून अभंग घेतला, काल्याचं कीर्तन होतं. चुरा चुरा कर माखन खाया, जेवायला केली होती बुंदी. कीर्तन झाले, पंगत बसली बायाची. एक बाई म्हणली, माय त्या खडकवाडीच्या महाराजांना कीर्तन नादर केलं ग, मात्र मधात हिंदी हिंदी काय म्हणू लागले तेच कळलं नाही. दुसरी म्हणली, अगं काय करायली हिंदी हिंदी हान बुंदी हिंदी कळत काय इंग्रजी कळत. 10 बाया पंढरपूरला गेल्या. हंसाबाई, द्वारकाबाई, कौसाबाई, सौमित्राबाई इथल्या सोडून रे भाऊ. तिथं बरमोडा घालून अमेरिकेची बाई आली. तिनं पंढरपूरचं मंदिर बघितलं आणि ती म्हणली, ओ वाव वंडरफुल. वंडरफुल म्हणजे सुंदर. पुन्हा ती म्हणली, ओ वाव वंडरफुल. आमच्या गावातली बाई म्हणली, ए भवानी वंडरफुल नाही पंढरपूर आहे. म्हणून धन कोणा कामा आले, पहा विचारोनी भले. जगात एक श्रीमंत माणूस होऊन गेला, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. काय श्रीमंत होता राजा रावणराव, काय त्याच कोटी घरे जेथे, काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. 7 कोटी घर सोन्याचे होते. किती कोटी? आपल्यापाशी काय आहे? काय आपल्यापाशी? माझ्यासारख्याच्या त्याच्या हातात 1-2 अंगठे असतात. ज्याच्या हातात 1-2 अंगठे आहेत ते पंक्तीत बोट फिरत आहे, भात वाढ बुंदी वाढ, भात वाढ बुंदी वाढ, भात वाढ. असलं तर लोक तरी वरची गुंडी लावित नाही. त्याच्यापेक्षा आहे का? बायाला तर लय दागिन्याचा ना, गळ्यात नसतील तर शेजारणीच घालून जाते. शेजारणीनं नाही दिलं तर बेंटेक्स घालून जाते, पण घालून जा. बाईच्या गळ्यातले दागिने ओरिजिनल आहेत का डुप्लिकेट आहेत एका मिनिटात ओळखता येते. कस काय? ओळखण्याचे 2 प्रकार आहेत. तुम्हाला एकच प्रकार सांगतो, एक प्रकार तुम्ही घरी जाऊन बघा. बाईच्या गळ्यात दागिने भरपूर असावा. दागिने भरपूर असून ती जर लवून चोपून वागत असेल, डोक्यावरचा पदर खाली पडू देत नसेल, तर समजून चालायचं तिच्या गळ्यातले दागिने ओरिजिनल आहेत. आणि दागिने गळ्यात भरपूर असून ती जर पदर टाकून चालत असत, समजून चालायचं काही नाही 2000 किलो भर आणली. दुसरीला विचारायची गरजच नाही. काय आपल्यापाशी? अरे 7 कोटी घर सोन्याचे होते. कोणाचे? रावणाचे. आपल्यासारखे डबल मजली गावात घर बांधू द्या, डबल मजलीच. ते 17 बारे आपल्याला म्हणताय, चला चहा प्याला, चला चहा प्याला, चला चहा प्याला, चला हा चला चहा प्याला. त्याला चहा पाजायचाच नाही, त्याला काय दाखवायचंय? घर दाखवायचं. मला एक जणांनी कीर्तन झाले, चहा प्यायला नेलं. घरी नेलं, करोडो रुपयाचा बंगला होता त्याचा. आता घरात येऊन बसल्या, भुकाला दक्षिणा द्यावा. मग ते मला मोठाडपणा सांगायला, महाराज कस काय आपलं घर मिळालं छान. त्याच्या लक्षात यायला पाहिजे, हे महाराज लोक रावणाच्या संपत्तीचा भोगा कीर्तनात करायले. आपल्या घराची उत्पत्ती कुठे लावती नाही. घरात बसलो त्याच्या म्हणलं, आता याला म्हणाव काय, कस काय आपलं घर मिळालं छान आहे. आता तरी भुकाला दुसऱ्या म्हणल्या, कस काय आपलं घर? अगदी अगदी सुंदर. तुमच्या घराला काय बघायचं काम बाबा, तुम्ही रावणाला वरटॅक केलं, मग तुला फुगलो. मग त्यानं 3ऱ्या मधल्यात नेलं, कस काय घर? म्हणलं उत्तम उत्तम छान सुंदर. हे अर्थ एकच. पुन्हा म्हणला कस काय घर? मामा आता भुका लावा, जाताना सांगतो तुम्हाला तुमचं घर कस काय. भुका लावला, दक्षिणा दिली, पुन्हा म्हणला घर कस काय? म्हणलं घरात 2 चुका आहे. दक्षिणा खिशात पडली होती. 2 चुका आहे. मिस्त्रीचे हात कापीन म्हणला. म्याल तुमचे कापले तरी दोष होत नाही. काय चूक आहे? म्हणलं पहिली चूक घर पडणार. काय बोलायला लागली महाराज, परसभर पाय खाल्ला. म्याला 5 परस खातो, घर पडणार आहे. कसं पडान? म्याला किलारी सारखा भूकंप झाला. म्हणला दुसरी चूक. म्याला दुसरी चूक, घर जर नाही पडला तर तुला घराच्या बाहेर काढणार आहे. कोण काढीन? म्याला तुमचेच पोरं. काय ताकद आहे पाठ्याला बाहेर काढायची? मिळाल्यावर काय मधात फुकणार आहे? फुकायला बाहेर न्यावं लागत ना. ये मंजिल आखरी है, कब्र ही तेरा ठिकाना है.
ये रिश्ते तोड़ने हैं और ये दुनिया छोड़ जाना है। हया तो मौत ऐसी जिंदगी उसकी अमानत है, सभी को एक न एक दिन मौत का कर्जा चुकाना है। तो तुला हिफाजत कर ले, तो तुला हिफाजत कर ले, है तू लाख करे रखवाली। उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा, पिंजरा। आता घरी जाताना म्हणीतच जायचं पिंजरा, किती लबाड्या कर रे पिंजरा, किती शेजाऱ्याचा धुरा कोरू कोरू, बांध कोरू कोरू, जमीन वाढव पिंजरा, किती दुधात पाणी टाकू टाकू इक, टाक तुला काय टाकायचं तर टाक पिंजरा, खालीच होणार खालीच. त्या माणसानं सरळ घर मला फिरून दाखविलं, 15 लाखाची बाथरूम होती, बाथरूम कशी असेल ते म्हणला, महाराज सारं घर पाहिलं, बाथरूम कडे चला. मला खाली नाही, उघडून दाखवायला बाथरूम, काय बाथरूम, त्याच्यामध्ये 2-3 लाखाचा झोपून आंघोळ करायचा टप होता. म्हणलं मामा एवढ्या लाखाची बाथरूम बांधली, म्हणला मग म्हणलं मेले ह्याच्यात आंघोळ घालणार आहेत का, मला नाही मेल्या बाथरूम असते इकडे, शेवटच्या आंघोळ कुठे अंगणात. खरंच ते म्हातारं मेलं, बोला तुला गेल्या वर्षीच मेलं ते, पाहिल्याशिवाय बोलत नसतं. मीच मोतीला गेलो, म्हाताऱ्याला असं बाहेर काढ आंघोळीला, म्हाताऱ्याला बाहेर काढ, 4 चादरा धरल्या, मधात आंघोळ घातली, हो कायची बाथरूम म्हणून कायचं काय. म्हाताऱ्याला आंघोळीला बाहेर काढ तर घरातली सून बसायला पाठ देईन. सुन आता का सुना, जरा कान खोल के सुना. सुन म्हणली माय पाटण्यात का काय, मवा बब्या त्याच्या बसून जेवत. इमानदारीने सांगा बंगला कोण बांधला होता? अय बंगला कोण बांधला? म्हाताऱ्यानंच. आणि त्यालाच मेल्या बसायला आंघोळीला पाठ देईना, त्याला सुन म्हणतात. काय म्हणतात? काय म्हणतात? हे वाटत नाही का तुम्हाला? काय भ्याच तिला? ज्या बाईला सुन नाही तिला तर लय सुनाची हौस असते, तिथं लय असं टाकल्या फोडी ती. माझ्या डोळ्याच्या देखत आणायची म्हणती, माझ्या डोळ्याच्या देखत आणायची. आण ना तुला सुनाचा झटकात माहित नाही. वैशाखात सुन आली की ज्येष्ठात तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन. जिनं जिनं भावाची केली तिथं मग उन्हाळ्यातच मेली. बोलता येईना आणि दुःख कोणाला सांगता येईना. तू आता तशीच मत पुढं इरण मागाड झाला. ह्या सुनाचे तर जावं तर भाशी सोडून करमत नाही, आणि भाषेचे तर जावं तर भांडे घासल्याशिवाय पर्याय नाही. जिनं केली भाषेत तिलाच दावली काशी. नाही अवघड आहे राजे हो, हे कळालं साधू संतायला, कळालं. एकदा घर सोडलं तर पुन्हा घरीच गेलं नाही. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला. कळालं साधू संताला, आपल्या माणसाला कळत नाही. किती जरी कमवलं तरी काय तुमच्या संसारातले लोक उपकार मानणार आहेत का? एका मशानभूमीवर लिहिलेलं वाक्य होतं, मंजिल तो तेरी यही थी, गुजर गया वक्त यहाँ आते आते, क्या मिला तुझे इस दुनिया से, अपनों ने ही जला दिया जाते जाते. काय संग येणार आहे? हे लोक नाही तुमच्या सोबत येणार संसारातले. करा हरी भक्ती करू येईल कामा, सोडविल यमा पासूनिया. कळत नाही माणसाला,
माणसाला कळतंय मात्र कधी कळोईल अंत काळी प्राण प्रयाणाचे बेणी राहती निराळी रांडा पोरे सकळ. आणि पुन्हा कळून काय उपयोग आहे? अंतयात्रा निघाली आणि अंतयात्रा निघाल्या कळून काय उपयोग आहे सांगा बरं. सज धज के जिस दिन मौत की, सज धज के जिस दिन मौत की सहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगा, ना सोना काम आएगा ना सोनू आएगी. सोना येणार नाही, सोनू येणार नाही, जागची जाग्यावर राहणार आहे. म्हणून मेल्याच्या नंतर तुम्हाला यमदूत विचारणार नाही किती पैसा कमवला, किती धन दौलत कमवली. नाही नाही, तुम्हाला एकच विचारी, का रे देवे दिला देह भजना गोमटा, भजनासाठी शरीर दिलं होतं, भजन केलं का? नाही. नामस्मरण केलं का? नाही. गावात सप्ताह होता, कीर्तन ऐकायला गेलता का? नाही. पालत कोरडं होतं. सप्त्याला पट्टी दिली का? वर्गणी दिली का? एखाद्या वारकऱ्याला घरी नेऊन जेव घातलं का? नाही नाही नाही. मारिती तोडीती जोडीती निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल. ते म्हणला यमराज म्या चांगला बंगला बांधला. यमराज म्हणला ज्या चिमणीला हात पाय नाही ती तुझ्यापेक्षा चांगला खोपा बांधिती. काय तुझ्या घराचं भुसकट सांगतो ना मला? एक म्हणला यमराज मला मुलगा झाला. यमराज म्हणला एका टायमाला तुला एक होतय, कुत्रीला 6 एकदाच होते. पराक्रम केला असता तू. हा तू ते नको सांगू मला, परमार्थातलं काय केलंस? क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको धोखा दिया, जिसे पाना था उसको धोखा दिया, जिसे पाना था उसको धोखा दिया, जिसे पाना था उसको धोखा दिया. अमृत छोड़ा पीता है शराब क्यों भगवान.